एका गावात एक चित्रकार राहायचा. त्याचे नाव होते सदा. सदा खूप बारकाईने चित्र काढायचा. त्याला एक मुलगा होता. त्याचे नाव होते श्याम. सदा चित्र काढत असताना श्याम त्याच्याजवळ बसायचा. एक दिवस असा आला की श्याम सुद्धा चित्र काढायला लागला. छोटे छोटे चित्र काढून तो बाबाला दाखवायचा. पण सदा नेहमी त्याच्या चित्रात कमी काढायचा. मग श्याम आणखी सुंदर चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा. असे करता करता एक दिवस तो मोठा चित्रकार झाला. सदा आणि श्याम दोघेही चित्र विकायचे. पण आता काळ बदलला होता. आता सदापेक्षा श्यामची चित्र लोक जास्त घ्यायचे. त्याच्या चित्राला सदापेक्षा जास्त मागणी येऊ लागली. पण तरीसुद्धा सदा आत्ताही श्यामने काढलेल्या चित्रात खोट काढायचा. आता मात्र श्यामला वडिलांचा राग येऊ लागला. आता तो वडिलांचे ऐकत नव्हता. त्याने काढलेले चित्र तो वडिलांना दाखवत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू त्याच्या चित्राची मागणी कमी होऊ लागली. सुरुवातीला त्याने मनावर घेतले नाही. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की चित्रात काय कमी आहे. तो बाबांजवळ गेला आणि त्याने बाबाला सर्व प्रकार सांगितला. पुढे तो म्हणाला की बाबा, नेमकी माझी चुकी काय आहे. त्यावर बाबा शांतपणे म्हणाले, श्याम, तुझी चित्र बरोबर आहे. फक्त त्यात अनुभवाची कमी आहे. तू चित्र बनवायचा आणि मी फक्त अनुभव टाकायचो. बाबा पुढे म्हणाले, मी मुद्दाम माझे चित्र तुझ्या चित्रापेक्षा कमी दर्जाचे बनवायचो, कारण तू माझ्यापेक्षा मोठा चित्रकार व्हावा म्हणून. मुलाने शरमेने मान खाली घातली. तो मान खाली घालूनच म्हणाला, बाबा, मी थोडा अहंकारात आलो होतो. मला वाटले माझ्या चित्राला तुमच्या चित्रापेक्षा जास्त मागणी आहे. मला वाटलं माझ्यामुळे येते. पण मी विसरलो होतो त्या चित्रात तुमचा अनुभव राहत होता. म्हणून माझे चित्र अधिक आकर्षक दिसत होते. त्यामुळे त्याला जास्त मागणी होती. मग त्याने सदाची माफी मागितली आणि पुढचे सगळे चित्र बाबाला दाखवूनच बनवले. कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.